नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण. आज आपण बोलणार आहोत सोमवती अमावस्येबद्दल. तर आज आहे सोमवती अमावस्या. मित्रांनो, हिंदू धर्मात अमावस्येला खूप मोठे महत्त्व आहे. त्यातही जर अमावस्या सोमवारी आली तर तिला आपण सोमवती अमावस्या म्हणतो. हा अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र योग मानला जातो. या दिवशी केलेले दान, स्नान आणि पूजा अचाट फलदायी ठरते. आपल्या शास्त्रात म्हटले जाते की सोमवती अमावस्येच्या दिवशी लावलेला एक छोटासा दिवा तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि संकटाचा नाश करू शकते. पण हा दिवा नक्की कसा लावायचा, कोणत्या दिशेने लावायचा, दिव्याची पद्धत कोणती असावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो किती वाजेपासून किती वाजेपर्यंत लावायचा, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत आणि स्पष्टपणे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञानामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. चला तर मग सुरुवात करूया. तर तुम्हाला मंडळी माहिती आहे का, सोमवती अमावस्येला दिव्याचे महत्त्व एवढे का आहे? तर अमावस्या ही पितरांची तिथी मानली जाते. तसेच सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा चंद्र देवाचे बळ वाढते आणि पितृदोष शांत होतो. अमावस्येची रात्र ही संपूर्ण अंधारी असते. हा अंधार नकारात्मकतेचे प्रतीक आहे. जेव्हा आपण या रात्री दिवा लावतो तेव्हा आपण आपल्या घरातून नकारात्मकता बाहेर काढून देवत्व आणि सकारात्मकतेला आमंत्रित करतो. तर शास्त्रानुसार अमावस्येचे दिवे प्रामुख्याने प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्तानंतर लावले जाते. म्हणजेच आपला सूर्यास्त झाल्याशिवाय आपण दिवा लावू नये. सुरुवातीची वेळ असते ती म्हणजे साधारण 6:30 ते 7च्या दरम्यान लावावा आणि समाप्तीची वेळ असते हा दिवा रात्री किमान 9 ते 10 वाजेपर्यंत जळणे राहणे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर तो दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चालू राहिला पाहिजे. जर तुम्ही थोडा वेळ लावत असाल तर हा दिवा 6:30 ते 7च्याच दरम्यान असावा. जर तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर सकाळपर्यंत चालू राहिला तरी उत्तम आहे. समजा तुमच्या शहरात आज सूर्यास्त संध्याकाळी 6:45 वाजता होत आहे, तर तुम्ही 6:45 ते 6:15 अशा अर्ध्या तासाच्या वेळात, ज्याला आपण संधिकाळ म्हणतो, दिवा लावून तयार केला पाहिजे. अमावस्येच्या दिवशी रात्री नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढतो. त्यामुळे रात्री 8च्या आधी घरात मुख्य दारावर दिवा लागलेला असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि मुख्य दरवाजासाठी चौकटीवरचा दिवा कसा, त्यासाठी साहित्य लागणार: मातीची किंवा पितळाची पंती, मोहरीचं तेल किंवा तिळाचे तेल, 2 कापसाच्या वाती. तुम्हाला मातीची किंवा पितळाची पंती घ्यायची आहे, त्यात कापसाचे 2 वाती करायचे आहेत. त्यात मोहरीचे तेल किंवा तुपाचे तेल, तूप सुद्धा टाकू शकतात किंवा तिळाचे तेल सुद्धा टाकू शकतात. पण 2 कापसाच्या वाती पाहिजेत. 2 वाती एकत्र करून एक समुख वात करून जोडवात तयार करा आणि तवा तेल लावा. जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा तुमच्या उजव्या बाजूला हा दिवा ठेवावा. दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे असावी, कारण दक्षिण ही पितरांची दिशा आहे. दिवा कधीही थेट जमिनीवर ठेवू नका. खाली थोडे तांदूळ किंवा गव्हाचे आसन द्या. गाईचे शुद्ध तूप आणि कापसाची वात ही महत्त्वाची आहे. नेहमीप्रमाणे देवघरात तुपाचा दिवा लावा. याची ज्योत पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी. यामुळे घरात सुख समृद्धी येते, गरिबीचा नाश होतो, श्रीमंती घरात खेळते. आणि पिंपळाच्या झाडासाठी सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. स्थानिक वेळेत पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन मोहरीच्या तेलाचा चौमुखी 4 वातीचा दिवा लावावा. यामुळे पितृदोष आणि शनिदोष दोन्ही दूर होतात. जसे आपण घरात पाहुणे येणार असल्यास दरवाजा उघडा ठेवतो आणि प्रकाश करतो, तसेच अमावस्येला आपण पूर्वज पितर पृथ्वीवर येतात. जर मुख्य दारावर दक्षिण दिशेला दिवा असेल तर त्यांना मार्ग दिसतो आणि ते प्रसन्न होऊन घराला आशीर्वाद देतात. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून व्यवस्थितपणे करा. नियम पाळले तरच पूजेचे फळ मिळते. दिवा लावताना या गोष्टींची नक्की काळजी घ्या. तुटलेला दिवा वापरू नका. पंती कुठेही तळालेली किंवा तुटलेली नसावी. दिवा कधीही फुंकर मारून विझवू नका. चुकूनही तुम्ही फूक मारून दिवा विझवू नका. तो तुमच्यासाठी अतिविनाशक ठरू शकतो. तुपात तेल किंवा तेलात तूप असे कधीही एकत्र करू नका. तुम्ही लावला तर तुपाचाच किंवा तेलाचाच लावा. नाहीतर तुम्ही तेलात तूप करचाल, तुपात तेल करचाल, हे चालणार नाही. आणि तुम्ही एका मंत्राचा जप करा. दिवा लावताना
एकच मंत्र म्हणा, शुभम करोति कल्याणम, आरोग्य धन संपदा, शत्रुबुद्धी विनाशायक, दीपक ज्योती नमस्तुते. ह्या मंत्राचा तुम्ही जप केला तर मित्रांनो, या सोमवती अमावस्येला ही दिव्याची सोपी आणि शास्त्रोक्त पद्धत नक्की वापरून पहा. तुमच्या घरातील इडापिडा टळेल आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहील. तुम्हाला आजची ही सविस्तर माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉन घंटीचे चित्र आहे ते नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. भेटूया पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा माझे चॅनल. धन्यवाद आणि शुभ सोमवती अमावस्या. लक्ष्मी माता की जय. शेवटी जाता जाता श्री स्वामी समर्थ पण कमेंट करून जावा. धन्यवाद.